पोलीस भरती 2026 महत्त्वाची अपडेट आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याची मैदानी चाचणी ही कोणत्या तारखेला होणार आहे हे निश्चित करण्यात आलेलं आहे। आपण सांगितल्याप्रमाणे मुंबई शहराची मैदानी चाचणी ही 11 तारीख आपण सांगितली होती, ती 11 तारखेलाच होणार आहे। परंतु प्रत्येक जिल्ह्याची मैदानी चाचणी ही वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहे। कोणत्या जिल्ह्याची किती तारीख आली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला बघूया पोलीस भरती 2026 जिल्हे आणि त्यांची तारीख। आपण सांगितल्याप्रमाणे मुंबई शहराची तारीख ही 11च आहे, तर बाकीच्या जिल्ह्यांच्या तारखा कशा आल्या आहेत चला बघूया। व्हिडिओमध्ये अवांतर काहीही न बोलता चला आपण सरळ थेट मुद्द्यावर जाऊया। तर बघा, चंद्रपूर जिल्हा, ज्या उमेदवारांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आवेदन अर्ज भरलेले आहेत अशा उमेदवारांची मैदानी चाचणी ही 11 फेब्रुवारीला होणार आहे। लक्षात ठेवा, 11 फेब्रुवारी चंद्रपूर जिल्हा। त्यानंतर धुळे जिल्हा, धुळे जिल्ह्याची सुद्धा मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी पासून स्टार्ट होणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर ठाणे ग्रामीणमध्ये आवेदन अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी ठाणे ग्रामीण या उमेदवारांसाठी 21 फेब्रुवारी ही तारीख ठरवण्यात आली आहे, 21 फेब्रुवारी। त्यानंतर मुंबई लोहमार्ग, मुंबई लोहमार्गाची तारीख आहे 11 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी ही मुंबई लोहमार्गाची तारीख आहे। त्यानंतर आलं मुंबई शहर, हे बघा आपण सांगितलं होतं 11 फेब्रुवारी तारीख येणार आहे, तर 11 फेब्रुवारी हीच तारीख आलेली आहे, मुंबई शहर 11 फेब्रुवारी। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा 12 फेब्रुवारी, 11 नंतर 12 दुसऱ्याच दिवशी। त्यानंतर कारागृह नाशिक, नाशिक कारागृह, त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार जे आहेत त्यांना दिलेली आहे 4 मार्च तारीख, 4 मार्च, 4 मार्च। त्यानंतर नाशिक कारागृह मुली, नाशिक कारागृह मुली यांना दिलेली आहे 24 मार्च, मुलांना दिली आहे 4 मार्च आणि मुलींना दिली आहे 24 मार्च। त्यानंतर नाशिक ग्रामीण, इथे आवेदन अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना 11 फेब्रुवारी ही तारीख मिळालेली आहे। त्यामुळे ह्या तारखा तुम्ही निश्चित लक्षात ठेवा, कारण बरेच उमेदवार असे असतात ज्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज भरलेले आहेत, त्यांच्यासाठी ह्या तारखा त्यांना माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघूया नाशिक ग्रामीण चालक, चालक या पदासाठी ज्यांनी आवेदन अर्ज भरले आहेत अशा उमेदवारांना आली आहे 20 फेब्रुवारी तारीख, 20 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवा। चालक पदासाठी ज्यांनी आवेदन अर्ज भरलेले आहेत अशांना 20 फेब्रुवारी ही तारीख आलेली आहे। त्यानंतर नागपूर शहर, इथल्या उमेदवारांना 11 फेब्रुवारी ही तारीख आलेली आहे। नागपूर कारागृह यांना आली आहे 11 मार्च ही तारीख, 11 मार्च लक्षात ठेवा। त्यानंतर यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा 11 फेब्रुवारी हीच तारीख आलेली आहे। आता बघूया पालघर, पालघरमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज भरलेले आहेत अशा उमेदवारांना आली आहे 11 फेब्रुवारी तारीख। मॅक्झिमम तारखा ह्या 11 फेब्रुवारीच आहेत, परंतु ज्या जिल्ह्यांना चेंज तारीख मिळालेली आहे अशा उमेदवारांनी इथं लक्ष देणं गरजेचं आहे। बघूया मीरा भाईंदर, 11 फेब्रुवारी, मीरा भाईंदर यांची सुद्धा 11 फेब्रुवारी तारीख आहे। नवी मुंबई 11 फेब्रुवारी, त्यानंतर ठाणे शहर 11 फेब्रुवारी, अशा पद्धतीनं ह्या तारखा आलेल्या आहेत। परत सांगतो, एकापेक्षा अनेक ठिकाणी आवेदन अर्ज भरलेल्या उमेदवारांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता बघूया ठाणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण 21 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा 11 फेब्रुवारी, गडचिरोली जिल्हा 11 फेब्रुवारी आणि सोलापूर शहर 11 फेब्रुवारी, अशा पद्धतीनं ह्या तारखा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं निश्चित करण्यात आलेल्या आहेत। आता बघूया SRPF बलगट क्रमांक या ठिकाणी ज्या लोकांनी अर्ज भरले आहेत त्यांना काय तारखा आल्या आहेत। आपल्यापर्यंत आतापर्यंत जी अपडेट आली आहे ती आली आहे गट क्रमांक 15 आणि गट क्रमांक 2, अशा 2 अपडेट आलेल्या आहेत। बाकीच्याही अपडेट लवकरच येतील, त्या सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर बघा, गट क्रमांक 15 यांना आली आहे 16 फेब्रुवारी तारीख आणि गट क्रमांक 2 जे की पुण्याला आहे त्यांना आली आहे 10 फेब्रुवारी तारीख, 10 फेब्रुवारी तारीख। तर मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने ह्या तारखा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं निश्चित करण्यात आलेल्या आहेत। आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये बरेच जिल्हे मिस आहेत, बरोबर आहे। जशी आपल्याला अपडेट मिळेल त्या जिल्ह्यांच्या तारखाविषयी तसं आपण लगेच आपल्या चॅनलवर आपण या ठिकाणी तुम्हाला सूचित करणार आहोत। त्यामुळे चॅनलसोबत नेहमी कनेक्ट राहा। तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करणारे असतील त्यांनाही आपल्या चॅनलविषयी सांगा, त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा। आणखी 2 जिल्ह्याची अपडेट बाकी आहे, त्यामध्ये जळगाव जिल्हा
11 फेब्रुवारी आणि पुणे लोहमार्ग 16 फेब्रुवारी ह्या तारखा मित्रांनो लक्षात ठेवा. बाकीच्या जिल्ह्यांची अपडेट लवकरच आपल्यापर्यंत येईल, ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत. हॉल तिकीटच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपडेट देणार आहोत. चॅनल सोबत कनेक्ट राहा. आम्ही दिलेले अपडेट तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आवेदन अर्ज सादर केला आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. परत भेटू अशाच अपडेटसाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.